हाय गाईज, नमस्ते. वेलकम बॅक टू रुचाज हॅपी बडबड यूट्यूब चॅनल. नमस्ते, माझं नाव रुचा आहे आणि आय होप सगळे खुश असाल आणि मजेत असाल माझ्यासारखे. डिस्क्रिप्शनवरनं कळलं असेल की आज मी कोणत्या टॉपिकवर बोलणार आहे. टॉपिक छोटा आहे पण खूप महत्वाचा आहे, कारण का हे प्रॉडक्ट, ही गोष्ट तुमचं लाईफ, ब्रेस्ट फीडिंग जर्नी सगळ्यात स्मूथ बनवू शकते आणि हे प्रॉडक्ट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. सी, मला कोलॅबोरेशन वगैरे काही आलं नाहीये, हे तुमच्या चांगल्यापणासाठी आहे. सो येस, तुम्ही जर तुमची मम्मा असेल, जर तुम्हाला कोणाला काही गिफ्ट द्यायचं असेल तरी हे सगळ्यात बेस्ट प्रोडक्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, कंपल्सरी नाही आहे की तुम्ही हेच प्रोडक्ट घ्याल, पण मी असं म्हणेन की ऑल कंपनीच्या कंपॅरिझनने हे प्रॉडक्ट थोडं स्वस्त आहे आणि इझिली ॲक्सेसेबल आहे आणि खूप छान प्रोडक्ट आहे. सो येस, मी रुचा आणि ब्रेस्ट फिडिंग, डिस्क्रिप्शनवरनं कळलं असेल थंबनेलवरनं की मी कशाबद्दल बोलणार आहे. सो ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. काय होतं ना, लव लॅबचं ब्रेस्ट पंप आहे जो मिल्क आपल्या छातीतून काढण्यास आपल्याला मदत करतो. आणि आपल्याला जर आराम करायचा असेल, आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल आणि तुम्हाला खूप जास्त मिल्क फ्लो आहे, तर तुम्ही या पंपद्वारे तो काढू शकता आणि पुढचे 4 तास ते म्हणजे ठेवून काढून तुम्ही तुमच्या बाळाला देऊ शकता. सो येस, कसं असतं की हा लव लॅबचा जो ब्रेस्ट पंप आहे तो फक्त 2550 ला आहे आणि खूप स्वस्त, त्या मानाने खूप, जेवढी ह्याची प्राइस आहे त्या मानाने खूप खूप हा युजफुल आहे. सो काय होतं, बाळाला पहिले गोष्ट कळत नाही कसं सक करायचं आणि त्या ह्याच्याने ना निप्पल मग कसं सक करायचं, आणि त्यामुळे ना आपल्या चेस्टमध्ये खूप मिल्क तयार होतो आणि ते बाहेर निघत नाही, तोपर्यंत ते दुखतं, छाती भरते, फुगते आणि त्यामुळे आपल्याला ताप येतो. ताप आल्यामुळे भयंकर त्रास होतो आणि एकतर आपलं पोस्टपार्टम चालू झालं असतं आणि अशा स्थितीमध्ये काय करायचं कळत नसतं. सो माझ्या फ्रेंडनी मला हा ब्रेस्ट पंप रिकमेंड केलेला आणि मी हा वापरायला लागल्यावर माझी लाईफ एकदम सॉर्टेड झाली. म्हणजे मला 1 महिन्यानंतर मला कुठे बाहेर जायचं असेल, कुठेही जायचं असेल, मी माझा UI UX डिझाईनचा क्लास लावलेला युवान 3 महिन्याचा असल्यापासून मी या पंपच्या जीवावर त्याला सोडून जायची. सो येस, हा ब्रेस्ट पंप आहे आणि खूप युजफुल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची लिंक आहे. तुम्हाला जर हा घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही घ्यायचा तर तुम्ही वेगळ्या कंपनीचा घ्या. पण आत्ताच्या पिढीला, आपल्यासारख्या मुलींना हा ब्रेस्ट पंप असणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो पहिली गोष्ट मी तुम्हाला इझिली सांगते आहे पटापट. सो हा त्याचा मॉनिटर आहे. सो ह्याला एक वायर असते, ती कनेक्ट करून त्याला इथे लावायची. ट्यूब असते बेसिकली, जी सलाईनला लावतात तशी ट्यूब असते. ती माझी ना थोडी हरवली आहे, माझं वेस्ट म्हणजे पंप करून 6 महिने झाले, आय एम सॉरी. सो ही अशा भागामध्ये येते. सो हा त्याचा मेन पार्ट आहे. ओके, सो तुम्हाला हे देणार, हे असणार एका पिशवीमध्ये, अशा पिशवीमध्ये. तर हे तुम्हाला ह्या कॅपला असं व्यवस्थित टाईट लावायचं आहे आणि त्याच्यानंतर हा त्याचा वरचा भाग आहे, तिथे असं हे, हा वरचा भाग आहे, हे आपल्या छातीला लागणार. सो हा वरचा भाग आहे, त्याला हे असं कनेक्ट करायचं. ओके, आणि मग इथे ती ट्रान्सपरंट वायर दिली असणार आहे, ती अशी करून बघा. ह्याला चार्जिंगचं पण हे आहे, चार्जर त्यांनी अवेलेबल करून दिला आहे. सो हा चार्जर आहे जो इथे जाणार आहे. ओके, चार्जिंग 3-4 तास, म्हणजे 2-3 वेळा तुम्ही पंप वापरू शकता, एवढी चांगली राहते. सो इथे जी वायर आहे, इथे जो भोक आहे तिकडनं ही वायर इथे कनेक्ट होणार आहे वरच्या टॅपला. मग मेन पार्ट, सो ब्रेस्टला हा पोर्शन जॉईन करायचा असतो. सो हा खूप छान प्रोडक्ट आहे, ज्याच्याकडे एकदम नॅचरल सकिंग जाणवतं, अजिबात दुखत नाही. हा एकदम, हे जे बॉल्स दिसत आहेत ते ब्रेस्टला एकदम व्यवस्थित कनेक्ट करतात. सो हा आतमधल्या बाजूला हे करून, हे बघा अशा प्रकारे तो लावायचा. ओके, सो इथनं ब्रेस्ट मिल्क म्हणजे सक केलं जातं. सो इथे ब्रेस्ट मिल्क थोडं कमी फ्लोनी पडावं, थोडं रेस्ट्रिक्शन्स यावे म्हणून हा जो रबर असतो तो इथे लावायचा आहे. माझी बॉटल हरवली तर ही अशी प्रकारची छोट्या साईजमध्ये, सी
ही बॉटल दिसते तशी बॉटल येते, ती इथे लावायची. ओके. सी मला माहीतच नव्हतं की एव्हेंटची पण बॉटल याला कनेक्ट होते. सो येस, ही अशी बॉटल लावायची. मग ह्याच्यामधनं दूध येतं आणि मग तुम्हाला काढायचं असेल तर ह्याच्यावर असं हे निप्पलचं झाकण लावायचं आणि आपल्या बाळाला पाजायचं. वाव. सो दूध काढल्यानंतर तुम्हाला रूम टेम्परेचरवर ठेवायचं असेल तर इट्स फाईन, पण ते फक्त 4 तास ठेवू शकता. त्याच्यानंतर ते दूध बाळाला द्यायचं नाही आणि गरम बिरम करायचं नसतं ब्रेस्ट मिल्क. सो येस. आणि अजून एक गोष्ट सांगायचं, आता ह्याला साफ कसं करायचं, तर ह्या मशीनला साफ करायचं काही गरज नाही आहे. जसे लावले तसे सगळे पार्ट आपल्याला वेगळे करायचे, जरी वापर नाही झाला तरी. हां, आणि तुम्हाला एक डिशवॉश येतं लहान मुलांच्या गोष्टी साफ करण्यासाठी, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि जसं आपलं सेट असतो त्याने हे घासून धुवून घ्यायचं. जर तुमच्याकडे स्टॅरिलाइज असेल तर कॉंग्रॅच्युलेशन, बेस्ट चॉईस केला आहे. स्टॅरिलाइज घ्या. मी चुकी केली, नाही घेतलं आणि आता तेव्हा नाही घेतलं, त्यामुळे मी आत्ताही नाही घेतलं, कारण का आता मी ह्या गोष्टी जास्त वापरत नाही. सो तुम्हाला हे धुवून घ्यायचं आहे. एका टोपामध्ये, मोठ्या टेपामध्ये पाणी घ्यायचं. हे सगळे प्रॉडक्ट टोपामध्ये चिटकले नाही पाहिजे, म्हणजे असे नाही तुम्हाला उकळवायचं आहे. मोठा टोप घ्या, स्टीलचा टोप घ्या, जर्मनचा नको. त्याच्यामध्ये पाणी टाका, उकळवायला द्या. जेव्हा उकळ्या चालू होतील ह्याच्यामध्ये टोपामध्ये एकदम उकळ्या आल्या पाहिजे, मग त्या चालू झाल्या की मग तुम्हाला हे एक एक सगळं प्रोडक्ट्स आतमध्ये टाकायचे आहेत आणि फक्त 5 मिनटं स्टेरिलाइज करायचं आहे, म्हणजे उकळवू द्यायचे सगळे प्रोडक्ट. मेक शुअर करा एकही गोष्ट टोपाच्या टोकाला चिटकली नाही पाहिजे. सो येस. आणि मग ते टोपामध्ये जेव्हा उकळले 5 मिनटं फक्त, जास्त नाही उकळवायचं, कारण का प्लॅस्टिक विरघळायला चालू होतं. जरी तुम्हाला दिसत नसलं तरी छोटे छोटे पार्टिकल्स प्लॅस्टिक हे पाण्यामध्ये वितळतं. सो पाणी थंड व्हायच्या अगोदर मी एक सेट ऑर्डर केलेला फर्स्ट क्रायवरना, ज्याच्यामध्ये हा टॉंग पण आलेला, विच इज व्हेरी व्हेरी युजफुल. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो हे असं पाण्यातनं काढायला खूप इझी पडतं. सो पाणी थंड व्हायची वाट बघू नका, सगळं काढा हे पाण्यातनं आणि एका प्लेन म्हणजे स्वच्छ ताटावर सगळं उपडी घालून ठेवा. आणि मग सुकल्यावर ते असेंबल करा. आणि त्या लवलॅपच्या बॉक्सबरोबर ही अशी व्हाईट छोटी बॅग पण येते, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं सगळं सामान एकत्र करून ठेवू शकता. ही बेस्ट 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 गोष्ट आहे माझ्या बेस्ट फ्रेडिंग जर्नीची. जर तुम्हालाही तुमची बेस्ट फ्रेडिंग जर्नी स्मूथ बनवायची असेल तर हे प्रोडक्ट तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे. व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक जरूर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून कळवा की तुम्हाला अजून टॉपिक काय काय हवे आहेत. आणि हे माझं इंस्टाग्राम चॅनल आहे, पेज आहे, त्याच्यावर तुम्ही मला कधीही काहीही प्रश्न विचारू शकता. मी इझिली अवेलेबल आहे तुमच्या सगळ्यांसाठी. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक जरूर करा.